प्राची ढेरे यांच्या ललितबंध या लेखसंग्रहातून यक्षप्रिया नावाचा लेख. आषाढातला पहिला मेघ गिरीशिखरावर झुकला की मी पर्युत्सुक बनतो. माझ्या जीवनाची घडी अकारणच बिघडते. उगाचच काहीतरी हरवल्यासारखे वाटते. वास्तविक त्या पहिल्या आषाढ मेघाचे स्वागत करताना माझे हृदय आनंदाने नाचायला हवे, पण तसे घडत नाही. माझ्या दिठीच्या इवल्याशा आकाशातही अश्रूंचे मेघ तरळू लागतात. हृदयाच्या यक्षनगरीत एक विरहिणी व्याकुळते. आनंदाच्या कमळाला दुःखाचा किडा कुरतडू लागतो. एका क्षणात भोवतीचे सौंदर्य विरहाच्या कृष्ण छायांनी झाकोळून जाते आणि आत यक्षप्रियेच्या निश्वासांनी सुखसंवेदनांचा फुलोरा करपून जातो. मला वाटते, प्रत्येक मानवाच्या जीवनात असा क्षण केव्हा ना केव्हा तरी येतोच. मानवाचे मन कधीतरी अकारण हुरहुरते, कसल्या तरी अभावाने व्यथित होते, करपल्या श्रेयाच्या शोधासाठी आसुसते. अशा क्षणी त्याच्या हृदयातली विरहिणी आपल्या अनाम प्रेयाच्या विरहाने वेडी होते. असा क्षण मानवी जीवनाच्या यक्षनगरीला व्यथेच्या यज्ञवेदीवर उभी करतो. कालिदासाची विरहिणी यक्षप्रिया ही अशाच एका दिव्य क्षणी निर्माण झाली आहे. कालिदासाच्या यक्षप्रियेचा निवास आहे अलकानगरीत. ढळत्या पदराचे भान नसलेल्या युवतीसारखी ती अलकानगरी कैलासाच्या मांडीवर विसावली आहे. त्या नगरीच्या बाहेरच्या उद्यानात शिव सदैव नांदत आहे आणि त्याच्या मस्तकावरील चंद्रप्रकाशाने तिथले गगनचुंबी प्रसाद सदैव ढवळून निघाले आहेत. तिथे सुख स्वप्ने अश्रूंनी पुसली जात नाहीत. मदनतापा वाचून ताप नाही. प्रेमकलहा वाचून अन्य कारणाने घडणारा विरह नाही आणि यव्वना वाचून दुसरे वय नाही. वृक्षवेलींवर सदैव फुललेली फुले, त्या फुलांवर रुंजी घालणारी मधुलोलूप भ्रमर कमळांनी नित्य खचलेल्या आणि हंसमालांच्या मेखला ल्यायलेल्या कमलवेली, उंच माना करून केकारव करणारे लखलखत्या पिसाऱ्यांचे मोर आणि चांदण्याने सदैव ढवळलेल्या हसऱ्या रात्री यामुळे अलकेचे सौंदर्य अम्लान सुवर्ण कमळासारखे शोभत आहे. तिथल्या रमणींच्या हातात लीलाकमळे आंदोळत असतात. लोद्रकुसुमांच्या परागांनी मुखाची गौरशोभा वाढलेली असते. कानांवर शिरीषाची कोवळी फुले विराजत असतात आणि भांगांत मेघागमाबरोबर फुलणारी निवफुले शोभत असतात. तिथले प्रणयी युवक नगराबाहेरच्या चैत्ररथ उद्यानात वारांगणांसह विहार करतात आणि रात्रीच्या वेळी लगबगीने जाणाऱ्या सोत्कंठ अभिसारिकांची गळून पडणारी भूषणे पाहून तिथले मार्गही मनोमन सुखावतात. या ऐश्वर्यशाली अलकानगरीत कुबेराच्या राजवाड्याजवळच यक्षाचा प्रासाद आहे. त्या प्रासादाच्या महाद्वाराजवळ इंद्रधनुष्यासारखे तोरण आहे. दाराच्या जवळच यक्षप्रियेने पुत्रासारखा वाढविलेला लहानसा मंदार वृक्ष आहे. त्याचे फुलांचे घोस सहज हातांनी खुडता येतात, इतका तो लवलेला आहे. त्या प्रासादाच्या परिसरात एक पुष्करणी आहे. पाचूंच्या शिळांनी तिच्या पायऱ्या बांधलेल्या आहेत. पुष्करणीतील विपुल सुवर्णकमळांना वैडूर्याचे देठ आहेत. तिच्या कमलजळात क्रीडा करणाऱ्या हंसांना कैलासावरील मानस सरोवरांची ओढ नाही. त्या पुष्करणीच्या काठावरच एक क्रीडा पर्वत आहे.
इंद्रनील मण्यांनी त्याचे शिखर बनविलेले आहे आणि सोनकेळींनी तो वेढलेला आहे. त्या क्रीडा पर्वतावर कोरंटीचे कुंपण असलेला माधवी लतांचा कुंज आहे आणि त्या कुंजाजवळच हलत्या डोलत्या कोवळ्या पालवीचा रक्तशोक आणि मनोहर बकुल असे 2 वृक्ष आहेत. त्या 2 वृक्षांच्या मध्यभागी कोवळ्या कळकांप्रमाणे लखलखणाऱ्या पाचूंनी मुळाशी बांधलेली एक स्फटिक कळीची दांडी आहे आणि त्या दांडीवर यक्षप्रियेचा लाडका मयूर बसलेला आहे. ही अलका नगरी आणि त्या नगरीतील हा यक्षनिवास म्हणजे ऐश्वर्याची नि सौंदर्याची परिसीमा आहे. परंतु या यक्षप्रियेच्या विरहव्यथेमुळे हे सारे ऐश्वर्य नि सौंदर्य ग्रासून टाकले आहे. त्या सुखसमृद्धीच्या गाभ्यात ती वेदनामयी यक्षप्रिया निःश्वास टाकू लागली की अलकेतील सारे सुखसौंदर्य कोळपून जाईल असे वाटते. ती कृशांगी यक्षप्रिया विरहामुळे अधिकच कृश झाली आहे. रडून रडून तिचे डोळे सुजले आहेत. उष्ण निःश्वासामुळे तिच्या अधरोष्ठांचा पिकलेल्या तोंडल्यासारखा लाल रंग उडून गेला आहे आणि स्नेहहीन केसांच्या रखरखीत बटा मुखावर रुळत आहे. त्यामुळे मेघांनी झाकळून टाकलेल्या कांतीहीन चंद्रासारखी ती उदासवाणी दिसत आहे. मलिन वसनाने झाकलेल्या तिच्या मांडीवर वीणा आहे आणि तिच्या कंठात प्रियाचे नाव गुंफलेले गीत आहे. परंतु नेत्रांतून झरणाऱ्या अश्रुधारांनी भिजलेल्या तारा पुन्हा पुन्हा पुसताना ते कंठरत गीत ओठांवर काही येत नाही. ती जणू मूर्तिमंत विरहव्यथाच आहे. जे तिच्या कधी ध्यानीमनी नव्हते ते घडून आले होते. अमृताच्या पेल्यावर विषाचा फेस आला होता. चंद्राच्या किरणांतून दाह निथळत होता. शिरीषाच्या पाकळ्यांना हृदयवेधी तीक्ष्णता आली होती. वास्तविक त्या यक्षनगरीत प्रियेची मिठी हे पाप का ठरावे? पण यक्षप्रियेचा प्रियकर कुबेराचा दास होता आणि दासाच्या जगातील सुखाच्या चंद्राला ग्रहणाचा शाप कधी भोगावा लागेल हे सांगता येत नाही. एकदा यक्ष प्रियेच्या मिठीत असताना सरती रात्रही त्या सुखासाठी लोभावली आणि यक्षाच्या शयनमंदिरात दिवसही रात्रीच्या मिठीत मधुनिद्रा घेत राहिला. पण प्रेमिकांच्या जगातले हे लहरी कालचक्र शासकांच्या जगात कोण चालू देणार? ज्या प्रियेच्या मिठीमुळे यक्षाला दिवस रात्रीचे भान राहिले नाही, कर्तव्याची जाणीव उरली नाही, त्या प्रियेच्या सहवासातून 1 वर्षभर दूर राहण्याचा शाप यक्षाला मिळाला. कुबेराने त्याची अलकेबाहेर हकालपट्टी केली आणि दूर दक्षिणेत रामगिरीवर वृक्षांच्या स्निग्ध छायांत तो विरहाचा काल कंठू लागला. इकडे अलकेत एकाकिनी यक्षप्रिया विरहवेदनेने विव्हळ झाली. आजवर तिच्या जीवनकुसुमाला मलांता कधी आलीच नव्हती. परिमळलेल्या वायुलहरीसारखे तिचे हसरे शैशव मंदाकिनीच्या तीरावर बागडत होते. तेथे मंदरांच्या स्निग्ध शीतल छायेत ती सख्यांसह खेळायची. तेथील सोनेरी वाळूत मुठीतील रत्ने लपवून ती पुन्हा पुन्हा शोधायची. ती अशा शैशवक्रीडात रमली असतानाच यवनाने तिच्या हृदयात चोर पावलांनी प्रवेश केला आणि त्याच्या किमयेने तिच्या गात्रागात्रांवर बालऋणाची लाजरी कांती केव्हा आणि कशी झळाळू लागली हे तिलाही नीटसे समजले नाही. पण तिने मंदाकिनीचा काठ सोडला आणि चैत्ररथ
उद्यानातल्या लताकुंजातला एकांत पकडला. तिने तिने तिथे तिने पसरलेल्या हिरव्या स्वप्नांच्या पाशांत एक तिथे तिने पसरलेल्या हळव्या हिरव्या स्वप्नांच्या पाशात एक यक्ष सापडला. त्यानंतर ती दोघे प्रणयाच्या प्रमदवनात कितीतरी काल सुखाने विहरली. ती त्याच्या समवेत कधी चैत्ररथ उद्यानात रमायची, तर कधी मंदाकिनीच्या तीरावरील मंदारांच्या राईत गुजगोष्टी करायची. कधी नगराबाहेरच्या शिवदर्शनासाठी चांदण्या रात्री बाहेर पडायची, तर कधी प्रसादाजवळच्या माधवी मंडपात स्वप्न जागृत अवस्थेत रात्र घालवायची. कधी बकुळाखाली मैत्रिणींबरोबर बोलत असताना यक्ष अकस्मात तिथे यायचा आणि तिच्या मुखस्पर्शाच्या ओढीने कसले तरी गुपित कानात सांगायचा. कधी रात्रीच्या वेळी निरींची गाठ सुटून सैल झालेले दुकूल तो प्रणयवेगात ओढायचा आणि मग ती लाजेने चूर होऊन जायची. त्या वेळी रत्नदीपांच्या उफाळलेल्या किरणशलाकांवर तिने खुळेपणाने फेकलेल्या गंधचूर्णांच्या मुठीही वाया जायच्या. कधी प्रासादाच्या सौंधावर बसून ती वीणेच्या साथीने गीते गायची. त्या गीतांच्या स्वरलहरींनी यक्षांचे चित्त धुंद होऊन जायचे आणि मग नक्षत्रफुलांनी सजलेल्या त्या स्फटिक मण्यांच्या सौंधावर सुवर्णांच्या पेल्यात रतिफल फेसाळायचे. उत्तर रात्री अमळ सैल पडलेल्या प्रियाच्या मिठीत विस्त्रस्तपणे पहुडल्यावर छतातल्या चंद्रकांत मण्यांतून पाझरणाऱ्या थेंबांनी तिच्या रतिक्लांत गात्रांतला सारा शीण ओसरून जात असे. त्या संगमोत्सुक रात्रीच्या लक्ष स्मृती आज तिच्या हृदयात काट्यांसारख्या खुपत आहेत. एकेकाळी आपल्या पुष्ट यौवनाने आणि नितळ सौंदर्याने विलक्षण आकर्षक बनलेले तिचे रूप आज पूर्व दिशेच्या कडेवर केवळ एकाच कलेने उरलेल्या चंद्रकोरीप्रमाणे कृश आणि विवर्ण बनले आहे. प्रियाच्या सहवासात भिरभिरत्या पाखरांसारख्या उडून जाणाऱ्या रात्री आता वियोगाच्या जाचणीने लांबच लांब बनल्या आहेत. आता तिच्या केशबंधाला उदवल्याचा गंध नाही. भुवयांच्या वरच्या बाजूस रंगांची कातरपणाने रेखलेली नाहीत. चरणकमळे अळीत्याने रंगवलेली नाहीत. झुळझुळत्या दुकुलाने आणि गंधित पुष्पसंभाराने काया सजवलेली नाही. आहे तो केवळ प्रियाचा ध्यास. क्षणभंगुर स्वप्नमिलनाचे सुखही तिच्या निद्राविहीन दृष्टीला लाभत नाही. ती कधी पुष्करणीच्या काठावर उभी राहते आणि आतल्या हसऱ्या कमळांच्या समूहात आपले शिशिरमथित कमलिनीसारखे सतेज मुखमंडल पाहून उष्ण आसवे सांडू लागते. माधव मंडपात आल्यावर तर ती अधिकच कासावीस होते. तिच्या प्रणयाची गाथा तिथल्या पानाफुलांवर रोखलेली असते. जडावलेल्या पावलांनी ती अशोक बकुलांच्या मध्ये असलेल्या मयुराच्या नर्तनफलिकेजवळ येते. टाळ्यांच्या तालावर आणि किणकिणणाऱ्या कंकणांच्या ध्वनीवर नाचणारा तो मयूर पिसारा फुलवून उभा असतो, पण तो नाचत नाही. आपल्या सखीच्या डोळ्यांतील विकलता पाहून तोही अस्वस्थ होतो आणि आपला पिसारा आवरून घेतो. तिची अगतिक पावले मग सारिकेच्या पिंजऱ्याजवळ जातात. ती सारिकेला विचारते, अगं रसिके, तुला आपल्या स्वामींची आठवण येते का गं?
कारण तू त्यांची फार लाडकी आहेस. पण ती मंजूभाषिणी मैना काहीच उत्तर देत नाही. रात्रीच्या वेळी गवाक्षातून येणाऱ्या चांदण्याने धवळलेले शयनगृह तर तिचे वैरीच बनले आहे. अशा अवस्थेत किती दिवस काढायचे? कार्तिकात प्रियाची ताटातूट झाली. 8 महिने लोटले. ज्येष्ठ संपला. आषाढातला पहिला मेघ पश्चिम समुद्रावरून उत्तरेकडे येऊ लागला. प्रियाची अवस्था काय झाली असेल? आपल्या वाचून एक क्षणही त्याला असह्य व्हायचा. मग या दीर्घ विहारात तो कुठे आणि कसा राहत असेल? या दक्षिणेकडून येणाऱ्या मेघाबरोबर प्रियाने संदेश धाडला असेल काय? त्याचे आर्द्र हृदय निसंशय माझ्या प्रियाविषयीच्या अनुकंपेने भरलेले दिसते आहे. अशा विचारांच्या तंद्रीत वियोगाचे उरलेले दिवस मोजण्यासाठी ती उंबरठ्यावर रोज एक एक फूल ठेवीत आहे. पण वियोग काही संपत नाही. आज आषाढाचा पहिला दिवस आहे. आकाश मेघांनी झाकोळलेले आहे. अजून 4 महिन्यांनी शापाची समाप्ती होईल. शेषशय्येवर पहुडलेल्या प्रभूला जाग येईल आणि चांदण्याने ओथंबलेल्या त्या शरदातील रात्री पुनःकृतार्थ होतील. मग सारिकेला कंठ फुटेल. मोराच्या पिसाऱ्याचे रंग खुलतील. अंगणातील रांगोळ्यांच्या रेखारेखांतून सौंदर्य आकाराला येईल. उद्यानातल्या पुष्करिणीतील कमळे भ्रमरांना कोशात लपवून तिच्याकडे साभिप्राय पाहून हसतील. मग वीणेच्या तारांतून स्वरांची फुलपाखरे भिरभिरू लागतील आणि व्यंजनात अडखळलेले जीवनाचे संगीत स्वरांच्या साथीने व्यक्त होऊ लागेल. अजून 4 महिन्यांनी यक्ष परत येईल आणि मग बकुळाखालच्या छायांना चांदण्यांची पालवी फुटेल. त्याच्या स्पर्शाने अंधाराच्या अंगांगातून सुगंधाची उटी दरवळेल आणि सुवर्णाच्या पेल्यात फेसाळलेले रतिफल यक्षप्रियेच्या डोळ्यांकडे पाहून पराभूत होईल. शापांतानंतर 4च दिवसांनी त्रिपुरारी पौर्णिमा असेल. अलकेबाहेरच्या चैत्ररथ उद्यानात त्रिपुर विजयाची स्मृती उजळण्यासाठी लाखो रत्नदीप तेवू लागतील. यक्ष किन्नर गंधर्वाची युगुले शिवापुढे गौरवगीते गाऊ लागतील. त्या क्षणी ही यक्षप्रियाही आपल्या पतीसह गौरीहराच्या पूजेसाठी लगबगीने जाईल आणि पूर्णचंद्राच्या शीतल कांतीने धवळलेल्या त्या कर्पूरगौर शिवाच्या चरणी विरहविरहित प्रीतीचे वरदान मागेल. पण असे कधी घडेल का? योगनिद्रेत मग्न झालेल्या शेषशायीला कधी काळी जाग येईल का? व्यथेने व्याकुळणाऱ्या या विरहिणीची अंतःक्रंदने त्या निद्रिस्त प्रभूला ऐकू जातील का? मला वाटते ही प्रभूची योगनिद्रा कधीच सरणार नाही. 1,500 वर्षे लोटली तरी अजूनही तो बिचारा यक्ष रामगिरीवर उभा आहे आणि आषाढ मेघाजवळ खुळेपणाने प्रतिवर्षी संदेश धाडीत आहे. त्या अज्ञात अलकेतील ती अनामिका यक्षप्रियाही अजून तशीच वाट पाहते आहे. तिचा विरह अनंत आहे. तिची वेदना असीम आहे. वर्षे लोटतील, युगे संपतील, परंतु यक्षप्रियेची विरहवेदना संपणार नाही. जोवर हे ऋतुचक्र फिरत आहे तोवर प्रतिवर्षी पहिला आषाढ मेघ तिच्या स्मृतीने विव्हल बनून धरतीवर आसवांची वृष्टी करील. लेख समाप्त.